नमस्कार, मी वैद्य सुभाष जैन आयुष स्वास्थ्य डॉट चॅनल तर्फे आपले सर्वांचे स्वागत करतो. आता जो पावसाळ्याचा आषाढ आणि श्रावण महिन्याच्या पावसाळ्यामध्ये ज्या शेतामध्ये किंवा माळ रानावरती वेगवेगळ्या प्रकारचे गवत किंवा वेगवेगळ्या झाडं येत असतात, त्याचप्रमाणे काही वनौषधी अशा आहेत की रान वनस्पती आपण त्यांना म्हणतो की ती सहज अशा उगवतात की जे अगोदर पावसाळ्याच्या अगोदरच्या किंवा पाऊस असल्या संपल्यानंतर आतमधले कंदमुळे तशीच आतमध्ये राहतात आणि त्याप्रमाणे ती परत पाऊस पडल्यानंतर आषाढ श्रावणचा पाऊस पडल्यानंतर ते पुनर्जीवित होऊन वरती आपल्याला दिसायला लागतात. त्या ज्या रान वनस्पती आहेत त्या रान वनस्पती संबंधी आपण आज विचार करणार आहोत. या रान वनस्पती मध्ये पुष्कळसा आहार द्रव्य असे असतात. विशेषतः आदिवासी किंवा वनवासी राहणारे जे लोक आहेत त्या लोकांमध्ये ही खात असतात आणि त्याच्यावरती आपला उदर करत बसतात. त्याचप्रमाणे शहरी लोकांमध्ये जे काही हे असतील, विशेषतः बॉम्बेमध्ये किंवा याच्यामध्ये राहणारे जे लोक आहेत ती रानभाज्यांचा उपयोग एक सहज चेंज म्हणून करत असतात. आणि ह्या रानभाज्यांमध्ये आहारच्या दृष्टिकोनातून जसे पोषण मूल्य आहे त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये काही औषधी गुणधर्म सुद्धा आहेत. ह्या रानभाज्यांविषयी आपण आज विचार करणार आहोत. तर विशेषतः सर्वात जास्त प्रसिद्ध असलेली वनस्पती म्हणजे करकोटी असं म्हटलं जातात. मिमोर्डिका डिकोरॉक्सी हिला असं लॅटिन नेम असून हिला स्पायनी गॉड किंवा स्पाइन गुर असं म्हणतात. दिसण्याच्या दृष्टिकोनातून ती कारल्यासारखीच दिसते. कारल्या जसं बाहेरून मऊ असे काटे असतात त्याचप्रमाणे हिला पण काटे असतात आणि कापल्यानंतर सुद्धा कारल्यामध्ये जसे बारीक बारीक बियांचा हे कप्पे असतात त्याचप्रमाणे याचं हे सुद्धा असतं आणि वेल सुद्धा ही कारल्यासारखीच असते. परंतु कारला हे अत्यंत कडवट असतं, परंतु हे करटोली मधुर रसात्मक आहे आणि गोड असते, स्वादिष्ट असते. आयुर्वेदिक दृष्टिकोनातून करकोटी मलहृत्कृष्ट रुल्लास अरुची नाशिनी श्वास कास ज्वरहंती कटुपाकाच दीपणी. करटोली रस विपाकात कटू उष्णवीर्य आणि दीपक मलनाशक कुष्ठनाशक उल्लास अरुची श्वास कास ज्वरनाशक आहे. याचा कंद रक्तसंग्राहक असून याचा उपयोग आरशात करतात. मधुमेहात ह्या कंदाचे चूर्ण वंगवस्त्रावर देतात. कंदाच्या अधिक पात्राने वमन होते. कुठलीही रानवनस्पती किंवा जंगलात वाढणाऱ्या वनस्पती असतात त्या थोड्या प्रमाणात विषारी असतात, म्हणून त्यांचा वापर करताना नेहमी व्यवस्थित काळजी घ्यायला पाहिजे किंवा त्यांचं शोधन करायला पाहिजे. यांच्या फळाच्या रसामध्ये उपयोग ज्वरामध्ये करतात. न्यूट्रिशनल व्हॅल्यूच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये 84.1% मॉइश्चर असतात, 77% कार्बोहायड्रेट, 3.1 प्रोटीन्स, 3.1 फॅट, 3 ग्रॅम फायबर आणि 1.1 मिनरल्स असतात. आणि स्मॉल क्वांटिटीमध्ये ॲस्कॉर्बिक ऍसिड, कॅरोटीन, थायमिन, रायबोफ्लेविन, नायसिन असे विटॅमिन्स ही असतात. तसेच दुसरी अशी एक वनस्पती आहे की जी माड रानामध्ये आपल्याला विशेषतः पावसाळ्यात दिसून येते. तिला माठ असे म्हणतात. काटे माठ असतात, बारीक असे छोटे मोठे काटे असतात आणि याचा दोन प्रकार पडतात. एक काठमाठ, रक्तमाठ आणि श्वेतमाठ. श्वेतमाठाला अमरंथस ब्ल्यूटम म्हणतात आणि रक्तमाठाला एमरंथस जिग्नॅटियस असं लॅटिन नाव आहे. माठ हा वरिशो मधुरा सीता विष्टंबी पित्तनुत्कुरु वात श्लेष्म करो रक्तनित विषम अग्निजित रक्तमार्शो भ्रूणार्ती सक्षारो मधुसरा श्लेष्मला कटुपाके स्वल्प दोष उदीरिता. मधुर रस, कटुविपाक, शीतवीर्य, गुरुसर, विष्टंबी, वात श्लेष्म करो, रक्तपित्तनाशक तथा विषनाशक, विषम अग्नीचा नाश करणार आहे. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपली जी पचनशक्ती जी असते ती कमी असते, कधी भूक लागते कधी लागत नाही, त्याला आम्ही विषम अग्नी असं म्हणतो. हा विषम अग्नीचा साम्य करणारा आहे, म्हणून काटेमाटीचा उपयोग पावसाळ्यात केला. आपली जी अग्नी आहे किंवा पचनशक्ती आहे ती व्यवस्थित होण्याच्या दृष्टिकोनातून उपयोग होऊ शकतो. रक्तमाठ हा गुरु, क्षारयुक्त, मधुर रस, शीत, सर, कफजनक, कटुविपाकी, अल्पदोषकर असते. याच्या कोमल कांडामध्ये प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, विटॅमिन ए, बी, सी असते. बियामध्ये सॅपॅरिन असते, ते थोडं अल्प विषारी असते. मिनरल्सच्या दृष्टिकोनातून मॅग्नेशियम 2.48 ग्रॅम mg, पोटॅशियम 508 mg, मॅग्नीज 3.3, झिंक 2.87, कॅल्शियम 159 mg, आयर्न 7.6 mg, फॉस्फरस 557 mg,
असतात. याचा उपयोग पित्तशामक, रक्तपित्तशामक, व्रणरोपक आहे. अतिसार, रक्तातिसार, रक्तप्रदारमध्ये उपयुक्त आहे. व्रणप्राक्षर आणि मुखपाकामध्ये याचा उपयोग करतात. मलावरोग, विबंध, गॅसेस, अनाह, हर्ष यात लाल माठाची भाजी खावी याने मलाचा विबंध नाश पावतो. मलप्रवृत्ती साफ होऊ लागते. कधी भूक लागते तर कधी लागत नाही असा विषम अग्नी असेल तर माठाची भाजी अवश्य खावी. पचन व्यवस्थित होत नसल्यास माठाच्या भाजीने अग्नी सम्यक होऊन पचनही सम्यक होऊ लागते. अतिमद्यपान पित्तकर आहार विहार करणारे यकृताचे कार्य बिघडून अंगावर सूज आली असता माठाची भाजी खावी किंवा सोरस 50 मिलीग्रॅम व 1 चमचा जिरा टाकून प्यावे. मलप्रवृत्ती कमी होणे, 10 सकुच्च होत असल्यास माठाचा रस 50 मिलीग्रॅम, जिरे 1 चमचा व 1 चमचा धने टाकून प्यावे. काटे माठाचा उपयोग क्षार हा मूत्रल आस्मरित करतात. हृदयातून रक्त पू येत असल्यास माठाच्या पानाच्या रसाने गुण्या कराव्यात. माठ जाळून त्या राखेने मंजन करावे. नाकातून रक्त येत असल्यास माठाच्या पानाचा रस नाकात टाकावे. पानाची चटणी करून मीठ टाकून गुळण्या कराव्या किंवा त्याने गळूच्या ठिकाणी बांधावा. पायातून भेगातून रक्त येत असल्यास माठाचा रस व एरंडल तेल एकत्र करून लावतात. मुसली विशेषतः ही आपण आयुर्वेदीय वैद्य लोक नेहमी वापरतात ती म्हणजे मुसली. तिचे श्वेत आणि काळी मुसली असे 2 प्रकार असून श्वेत मुसलीला ॲस्पॅरागस एसिडियस आणि काळी मुसलीला तालमुळी किंवा कुशिलेगो ऑर्चिडसिस आणि इसेंडस रोग अशा 2 प्रकारच्या काळी मुसलीचे प्रकार असून मुसलीचा विशिष्ट उपयोग वैद्य लोक शुक्र धातू वाढवण्यासाठी वाजीकरण म्हणून करतात. ही तृणजातीय वनौषधी वर्ष ऋतू गवत किंवा दुसऱ्या झाडाच्या सावलीत वाढते. तिच्यामुळे मांसल अंतसदृश्य लांब गुच्छाकार असतात. पाण्यात भिजवून ठेवल्यानंतर शतावरी सारखी दिसते. तिच्या मांसल बाहेरून काळ्या वर्णाच्या व आतमध्ये श्वेत वर्णाच्या पिठूळ याने स्टार्च भाग असतो. हाच औषधामध्ये वापरला जातो. मुसलीच्या गुणधर्माच्या दृष्टिकोनाने मुसली मधुरा ऋष्या विष्णाच ब्रोनिगु तिक्ता रसायने हंती दूधजा अनिलम तथा रस मधुर तिक्त मधुर विपाक उष्णवीर्य श्वेत मुसळी शीतवीर्य आहे. गृहणी आहे. दृश्य गृहे श्वेत मुसली लघु आहे. उदविकार वातनाशक रसायने आहे. काळी मुसली स्नेहन मूत्रजनन बल्य वृक्ष आहे. मूत्र व प्रजनन स्रोताचा विशेष कार्य होते. अर्श कामला श्वास अतिसार तथा शूल यात मुसलीचा उपयोग केला जातो. श्वेत मुसली स्टार्च बिलकुल नसते. ही शीत लघु स्नेहन उत्तम बल्य आहे. हिचा उपयोग मधुमेहात दौर्बल्यासाठी करतात. मुसलीचा उपयोग दौर्बल्य शुक्र धातू वाढवण्यासाठी स्पर्म काउंट वाढवण्यासाठी व ध्वजभंगामध्ये करतात. हिला इंडियन जिन्सेन असे समजतात. मुसली चूर्ण 3 मासे तांब्याच्या पात्रामध्ये ठेवलेल्या पाण्याबरोबर 3 दिवस घेतले असता अस्वरीचे पतन होते. मुसल्यादे चूर्ण सफेद मुसली गुळवेल सत्व कवच बीज कोक्षूर शाल्मली साखर आणि अमलकी यांचे चूर्ण एकत्र करून गाईचे दूध आणि तुपाबरोबर प्यावे. हे मैथुनी इच्छा वाढवणारे आहे. विजयवर्धक बलवर्धक आहे. पुरुषता शुक्रशीलता दुर्बलता यांचा उपयोग करतात असं सारंग साहित्यामध्ये मुसल्यादी चूर्णाचा पाठ आहे. मुसली पाक अत्यंत ऋष्य असून याचा उपयोग शुक्रहीनता ध्वजभंग वाजीकरणार्थ केला जातो. तसंच अळूची पाने आपण नेहमी पाहत असतो की डबक्यामध्ये किंवा शेताच्या आजूबाजूला ज्या ठिकाणी पाण्याचा साठा असेल त्या ठिकाणी मोठ्या आकाराची अशी पानं दिसून येतात. पानांचा भाग 20 ते 150 सेंटीमीटर पर्यंत मोठा असतो. हिरवेगार असतात. त्याला पानांचा आकार हा हत्तीच्या कानासारखा असल्यामुळे त्याला एलिफंटा प्लांट असे म्हटले जातात. ही नदी तळी तलावात लावलेला जातो. त्याचे कांदाची पानाची भाजी करतात. याच्या कंदात आम्लाईच असते. कार्बोहायड्रेट्स व प्रोटीनची मात्रा भरपूर असते. अन्य स्टार्च पेक्षा सुपाच्य आहे. यात विटॅमिन ए बी कॅल्शियम फॉस्फरस असते. यात कॅल्शियम ऑक्झलेट असल्याने गळ्यास खाज येते किंवा गळा पकडतो. म्हणून शिजवताना थोडा सोडा चिंच टाकून शिजवतात. त्यामुळे त्याची भाजी केल्यानंतर मग ती गळ्याला खाज किंवा अंगाला खाज येत नाही. यकृत व यर्षामध्ये याची भाजी खाण्यात येतात. अळूच्या पानांची वडी करतात. ते अत्यंत रुचकर स्वादिष्ट असते. अळूचे पानं स्वच्छ करून त्याच्यावरती पिठामध्ये मिरची वगैरे मसाल्याचे पदार्थ लावून त्याची वडी केली जाते आणि नंतर ती वापरल्यानंतर तेल तुपामध्ये तळून ही वडी तयार केली जाते. अत्यंत रुचकर स्वादिष्ट लागते. अशी दुसरी एक हातीकाना म्हणून एक वनस्पती पाण्याच्या विशेषतः
दलदलीच्या झाडात आपल्याला दिसून येते. हत्तीच्या पानासारखे मोठे 60 सेंटीमीटर व्यास असलेले असे पानं असतात. हिरवे असतात. हिरवट रंगाचे फुलांचा गुच्छ या ठिकाणी दिसून येतो. त्यांच्या पानांचा फळांचा खाण्यासाठी उपयोग करतात. मृदुसारक, पित्तनाशक, स्नेहन, त्वचा विकार, शोध, वात विकारात उपयुक्त आहे. यकृत विकारात भाताच्या मांडाबरोबर शिजवून देतात. आदिवासी लोक पानांचा कोटीस, मुकामार, चमक, काऊट, आंबवात यावर करतात. पानांचा रस कॅन्सरवरती करतात. मुळांचा उपयोग फ्रॅक्चर, जखमावर, सर्दी, खोकला, ताप यावर करतात. टॉन्सिलायटिस किंवा थायरॉइड ट्यूमर, लिपोमावर याचा रस वापरला जातो. विशेषतः आदिवासी लोक याचा या कारणासाठी उपयोग करतात. भारंगी, आपण ज्यावेळेला नेहमी लोणावळ्या साईडला किंवा घाटामध्ये जातो त्यावेळेला पुष्कळ ठिकाणी अशा खडकाळ जागेमध्ये ही वनस्पती आपल्याला पाहायला मिळते. तिची फुलांचा रंग जांभळट पांढऱ्या रंगाची किंवा गुलाबी रंगाची अशी आकर्षक अशी फुलं असतात. याच्या पानांची भाजी करतात. मुळांचा औषध उपयोग करतात. गुणधर्माच्या दृष्टिकोनातून भारंगी वृक्षा कटुतिक्ता, उच्च उष्णोपाचनी लघु, दीपनी तुर्वा, गुल्म रक्तजित नाशयी ध्रुवम, श्रोतकास कपश्वास पीनस ज्वर मारुतान. रस कटू आहे, कटुतिक्त आहे, कषाय रस आहे, विपाक कटू आहे, वीर्य उष्ण आहे. गुणाच्या दृष्टीने वृक्ष लघु आहे. रूट bark contains only saponin, while leaves contain flavonoids and phenolic acids. वात कफशामक, दीपक पाचन, अनुलोमक, शोथ, व्रण, कृमीनाशक, ज्वर, श्वास, कास, सर्दी, पडसे, ज्वरात भारंगाची पाने व मुळांचा उपयोग करतात. श्वासात भारंगीच्या मुळांचा काढा, दमा, ज्वर, अंकदुखी, कृमी, अपस्मार, कालोरा, डोळ्यांचे विकार, सर्पदंशात उपयोग करतात. सध्या जी कोरोनाची साथ चालू आहे त्या कोरोनाच्या साथीमध्ये विशेषतः वातज असा शुष्क असा कास येतो. त्या शुष्क कासामध्ये अन्य औषधाबरोबर ज्येष्ठमध, अडुळसा, सुंठ या औषधांच्या बरोबर भारंगीच्या मुळांचा उपयोग चांगला केला असता चांगला वातज कासामध्ये चालेला दिसून येतोय. चिकू, विशेषतः घोळ किंवा छोटी छोटी आयताकार पिवळ्या रंगाची फुल असलेली अशी छोटीशी अशी पांथळ जागी आपल्याला पाहायला मिळते. त्या पाना एकदम चिकट आणि जाड असतात. पानामध्ये कॅल्शियम ऑक्झालेट असते. तिचा रस आम्ल, लवण, विपाक, मधुर, वीर्य, शीत गुण आहे. गुणाच्या दृष्टिकोनातून लघु, वृक्ष, सर, अग्निदीपक, वात कफनाशक, पान आणि कांड 9 असतात. त्याचे सॅलड लोणचं करतात. हे शीतशोधहर रक्तशोधक आहे. तिचे बीज स्निग्ध, मूत्रजनन कृमिग्न आहेत. वृक्कशोध, बस्तीशोध यात भाजी देतात. याचा सर्व प्रकारच्या रक्तपित्त ज्वरात उपयुक्त आहे. अर्षात त्याची भाजी देतात. विसर्प, मुकामार, सूज, हातापायाची आग यावर पाने वाटून लावतात. The leaves are rich source of omega fatty acids, which throughout to be important in the preventing heart attacks and strengthening the immune system. It is rich in vitamin A, which has natural antioxidant. It can play role in vision of healthy mucous membrane and to protect from lungs and oral cavity cancer. चक्रमर्द, पावसाळ्यात सर्वत्र आढळणारे संयुक्त 5 पानांचं असं एक छोटस झुडप पिवळी फुलं असलेलं आपल्याला दिसून येतं. हिच्या शेंगा चवळीच्या शेंगाप्रमाणे लांब असतात. रोपे माळ रानावर पाणथळ जागी दिसून येतात. त्याचा पानांचा, बियांचा, तेलाचा औषधामध्ये उपयोग केला जातो. चक्रमर्दो लघु स्वादू, वृक्षा पित्त आणि पहा, वृद्ध्यो हिम कफ, श्वासपुष्ट दद्रु कृमी हरेत, हंती उष्णम तत्फलम, पुष्ट कंडू दद्रु विषा आणि रा, गुल्म कासा कृमी श्वासनाशनम, कटुकम स्मृतम. पाने मधुर, शीतवीर्य, लघु, वृक्षसारक असतात. बिया तिक्त उष्णवीर्याच्या असतात. स्निग्ध असतात. कफवातशामक आहेत. त्याच्या लेपनाने कंडुग्न आहे. विषग्न कार्य होते. आंबट द्रव्यात लिंबू किंवा दह्यात बियांचा लेप खरूज, पुचकरण, दद्रू, विचर्चिका, सिद्ध यावर करतात किंवा बियांचे तेल लावतात. उष्णवीर्याचा टाका अनुलोमक, कृमिग्न, यकृतेजक असल्याने वात कफज विकार, रक्तविकारात, त्वचाविकार, अर्श, गुल्म, श्वास, कास, व्रण, विषविकार, मेदोविकारात उपयुक्त आहे. याच्या बिया कॉफीप्रमाणे फांड करून देतात. याने रक्तशुद्धी होते. अनेक त्वचा विकार बरे होतात. दद्रुग्न अँटीफंगल हे विशेष कार्य आहे
क्युलाइट मध्ये स्नेहशील व गोमूत्रात वाटून लेप करतात. पानाचा सुरस किंवा काढा लहान मुलांच्या दंतोद्भूत विकारात येतात. डिंब्याच्यामुळे निर्माण झालेल्या 10 लाली पुरळा यावर पानाचा रस लावतात. पानांचा पोटीस अपक्व व्रणावर शोथावर बांधतात. तसेच वातरक्त अमवात उदासीत पाने गरम करून बांधतात. मात्र 1 ते 3 ग्रॅम बियांची मात्रा वापरतात. पानांचा रस 3 ते 6 मिलीग्रॅम पर्यंत उपयोगात आणतात. चांगेरी इंडियन सोरेन किंवा ऑक्झलिस कॉर्निक्युलेटा फॅमिली ऑक्सिडेसी आहे. हिची सगळीकडे शेतामध्ये बागेमध्ये मोकळ्या जागेमध्ये उगवलेली दिसून येतात. हिची भाजी करतात. तिचे 3 पानं असतात. त्याला म्हणून 3 पानाची भाजी असे म्हणतात. त्याच्यात पोटॅशियम ऑक्झलेट असते. चांगेरी दीपनी वृक्ष उष्ण कफ वातनु पित्त आम्ल गरळणी हर्ष कुष्ठ अतिसार नाशिनी. उपयोग ही आम्ल रोचक उष्ण दीपन ग्राही हर्षोग्न कफवातनाशक. त्याने सूक्ष्म रक्तवाहिन्यांचा संकोच होऊन रक्तस्तंभनाचे कार्य होते. रक्तच प्रवाहिका हर्ष गुदभ्रंश यामध्ये सिद्धघृताचा किंवा भाजीचा उपयोग करतात. लहान मुलांच्या गुदभ्रंशामध्ये तेल किंवा घृताचा पिचू ठेवून अल्प स्वेदन करून गुदाला आत सरकवून बसवावे लागते व याला उचलून त्याचा लेप त्याचा तेल किंवा घृत बांधता ठिकाणी बांधतात. आतड्यांची मल धारण करण्याची व पचनशक्ती कमी झाल्याने मलप्रवृत्ती बसरट अनेक वेळा चिकट अशी होते. त्यांना ही भाजी उपयोगी पडते. त्याने अग्निदीपन पचनाचे कार्य व्यवस्थित होते. गचकरण अन्य त्वचा विकारात कंडू अधिक असल्यास पानांचा रस चोळावा. जामखेळ्यावर चुक्यांचा रस व कांद्याचा रस चोळावे. चुक्याच्या रसाने एरंड सिद्ध तेल करावे व याचा उपयोग डोळ्यात 2-2 थेंब टाकल्यास डोळ्यांची आग वेदना कमी करण्यासाठी डोक्याला मालिश करण्यासाठी व शांत झोपण्यासाठी करतात. याचप्रमाणे चुकरिका म्हणून आंबट चुका म्हणून ब्लॅडर टूब रुमेक्स बेसिकेरियस अशी वनस्पती आहे. पोलिगेनेसीची फॅमिली आहे. चुकरा तू अम्लतरा स्वादवी वातकनी कफपित्त उच्चा लघुतरा पाके उत्तांत केनातिरोचनी. चुका अत्यंत आंबट असतो. किंची स्वादू वातनाशक कफपित्तकर आहे. रुचिकर आहे. विपाकात लघु असून वांग्याच्या बरोबर अत्यंत रोचक असा आहे. युनानी हकीम याला तुल्म हुन्मा या नावाने उपयोग करतात. याचा उपयोग चुक्याप्रमाणेच करतात. आंबट चुका दीपन पाचन रुचिकारक सारक शोधग्न वेदनास्थापक आहे. पचन विकारात त्याची भाजी देतात. आमाशय 10 हाव वमन अग्निमांद्य आदी विकारात उपयोग करतात. त्याचे बीज शीतल ग्राही व दाहशामक आहेत. त्यांचा उपयोग पित्त विकार पित्तातिसार मूत्रमार्गातील 10 आणि आमाशय शोक मध्ये करतात. पानांचा लेप सूज व कीटक दोषावर करतात. दंतचूलात रसाने दंत धावन करतात. क्रुडू शेतामध्ये किंवा भात शेतीमध्ये किंवा इतर माळ रानावरती एक सुंदर असे गुलाबी रंगाचं तुरा असलेले असे झाड आपल्याला आपण पाहत असतो पावसाळ्यात दिवसामध्ये. याचा उपयोग औषधामध्ये करतात. त्याच्या बियामध्ये सॅपोमिन हायलोनिक ऍसिड असते. ते तुरट शीत कफपित्त शामक बल्य असतात. यांचा उपयोग अतिसार मूत्र उच्चता मूत्राश्वरी करतात. पानांची चटणी पोटीस इन्फेक्टेड वरती बांधतात. सुजावरती बांधतात. पानाची चटणी मधाबरोबर सूज असलेल्या जागी बांधतात. त्याने त्या पिठांची सूज व वेदना कमी होते. विद्युती गळू असल्यास लवकर पिकून आराम पडते. पानाचा सुरस पोटाच्या विकारात उपयुक्त असून बियांचे चूर्ण जोरहर दृश्य आहे. संपूर्ण शुपाचा उपयोग सर्पदंशावरती करतात. मुळांचा उपयोग उदरशूल गनोरिया एक्झिमावर करतात. बिया ह्या अत्यार्थ प्रद रक्तार्श रक्तप्रवाहिकामध्ये रक्तस्तंभनासाठी वापरतात. बियांचे चूर्ण मूतखड्यावरती वापरतात. विशेषतः पांचभौतिक चिकित्सा करणारे लोक ह्या औषधीचा वनस्पतीचा उपयोग म्हणून खूप करतात. याप्रमाणे आपण जे पालेभाज्यांचं आपण पाहिलं त्याचप्रमाणे काही रानभाज्या जिथं आहेत त्या श्रावण महिन्यामध्ये काही जंगली कंद असतात. त्या जंगली कंदांचा सध्या उपयोग आहारामध्ये आदिवासीमध्ये राहणारे किंवा जंगलामध्ये राहणारे जे आदिवासी बंधू आहेत ते आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी या जंगली कंदांचा उपयोग करत असतात. याच्यामध्ये आहार द्रव्याप्रमाणे ज्याप्रमाणे पोषक मूल्य आहेत त्याचप्रमाणे काही औषधी गुणधर्म सुद्धा असतात. या दृष्टिकोनातून आपण काही कंदांचाही आपण या ठिकाणी आपण आज थोडासा विचार करणार आहोत. या जंगली कंदांमध्ये विशेषतः डिस्कोरिया या फॅमिलीतले काही कंद आहेत. त्या फॅमिलीतल्या कंद म्हणजे व्हाईट याम वॉटर याम एअर वॉर्म किंवा एअर पोटॅटो
यासारखी जी कंद आहेत त्यांचा हे आदिवासी लोक आपल्या आहारामध्ये उपयोग करत असतात. त्याचप्रमाणे दुसरी काही कंद आहे की ज्यावेळी आपण रताळू किंवा बटाटा किंवा बीट ही जी कंद आहेत ही आपण आणि आहारामध्ये वापर करत असतो. हे कंद ची विशेषतः शेती करून आपण त्याचा उपयोग करत असतो. परंतु ही जी याम फॅमिलीतली जी डिस्कोरिया फॅमिलीतली कंद आहे ही कंद ही जंगलातली असून ती सहज अशी वाढणारी कंद आहे. ह्या कंदामध्ये डिस्को सुरण एक आपण नेहमी आपण वापरत असतो. त्याचा विशेषतः औषधामध्ये पण उपयोग करत असतो. अमोरफेलस कॅनिलाब्रियम एलिफंटा फुटियाम म्हणून याचं ह्याला म्हटलं जातं किंवा एरेसियासी फॅमिली आहे. याची लागवड केली जात नाही. विशेषतः जंगलामध्ये आपोआप सहज असा वाढणारा हा कंद असून हा भाजून खाल्ला जातो. याचे लाल व सफेद असे प्रकार पडतात. जंगली कंदामध्ये कॅल्शियम ऑक्झालेटचे प्रमाण अधिक असते व याने कंडूही निर्माण होते. थोडा अल्प प्रमाणात विषारी आहे. सुरणो दीपनो वृक्षो कषाय कंडुकृत कटू विष्टंभो विशदो वृक्षा कफार्ष कृतज्ञो लघु विषाद अर्षोपत्या प्रिय गुल्म विनाशना सर्वेषां कंदशाखानां सूरणा श्रेष्ठ उच्यते दद्रूणां तुष्टीनां रक्तपित्तीनां न हितो ईसः संधान योगम प्राप्ता सुरणो गुणवत्तरः. सुरण हा कषाय कटुरस आहे, कटू पाके आहे. वीर्य उष्ण गुण वृक्ष लघु विषद गुणयुक्त कफनाशक अग्निदीपक रुचिकारक विष्टंभकर आणि कंडू करणारा आहे. अर्शनाशक असतो. हा विशेषतः अर्श रुग्णास हितकर असून प्लिया व गुल्म आमवात अंत्रविकारात रुग्णास पथ्यकर आहे. सर्व कंद वर्गामध्ये सुरण श्रेष्ठ आहे, परंतु दाह कुष्ठ कंडू आणि रक्तपित्त असणाऱ्या अहितकर आहे. या लोकांनी सुरणाचा उपयोग करू नये. सुरणाचं लोणचं आचार म्हणून खाल्ल्यास उत्तम असते. आर्षादी विकार त्याचा कुटपाक पद्धतीने पाक करून उपयोग करतात किंवा वाळवून चूर्ण वापरतात. आमवातामध्ये पान मोहरीचा तेलाबरोबर वाटून लावतात. किंवा लिखा असल्यास पानाचा रस डोक्यास चोळतात. भाजी आम्ल वर्गाबरोबर ताक चिंच कोकम बरोबर खाल्ल्यास कंडू येत नाही. विशिष्ट कल्प सुरण्यवटक असा औषधामध्ये आरशासाठी उपयोग केला जातो. या ट्यूबर्स कंटेन अल्कोलाइड्स डायसॅक्रोनिन up to 80% carbohydrates and proteins 1.1%, fat 1.1%, fibers 3.4% आणि मिनरल्स मध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम ऑक्झॅलेट असतात. ऑक्झॅलेट्स मध्ये टॅनिन, सायनाइड, फायनेट्स या प्रकारचे ऑक्झॅलेट्स याच्यामध्ये असतात आणि हे ऑक्झॅलेट्सच विशेषतः विषारी असतात. त्याचप्रमाणे दुसरा एक कंद आहे विशेष एक वेल स्वरूपाचा हा असते. वेल स्वरूपाच्या ज्या पानांच्या मुळाशी पानांच्या देठाच्या तिथेच हा एरियल असा म्हणजे हवेमध्ये वाढणारा असा कंद आहे. म्हणून याला एरियल पोटॅटो असं म्हटलं जातं. आणि याच्यावरती ज्याप्रमाणे डुकराला बारीक बारीक केस असतात आणि काळपट रंगाचा असतो त्याचप्रमाणे याचं स्वरूप असल्यामुळे याला डुक्कर कंद असे म्हणतात. डिस्कोरिया बुल्बिरिया हे त्याचं लॅटिन नेम आहे आणि वरह कंद असं म्हटलं जातं. विशेषतः डिस्कोरिया फॅमिली मधले जे काही ट्यूबर्स आहेत जे खाल्ले जातात त्यांना याम असं म्हटलं जातं. आणि याम मध्ये विशेषतः डिस्कोरिया फॅमिली मधले असून हा मोनोकॉटल फॅमिलीतले आहेत आणि यांना मोनोकॉटल हे असल्यानंतर याचं असं हे असतं. आणि डिस्कोरिया फॅमिली मधले हे आहे स्वीट पोटॅटो किंवा रक्ताळू किंवा बटाटो हे डायकॉटल फॅमिली आहे. जरी कंद असले तरी याच्यामध्ये पुष्कळ फरक आहे. हे याम फॅमिलीतले डिस्कोरिया फॅमिलीतले कंद हे जंगली कंद आहेत. याच्यामध्ये फायबर, विटामिन्स, मिनरल्स, पोटॅशियम, मॅग्नीज, कॉपर, विटामिन सी असे याच्यामध्ये असतात. किंवा हे रताळी किंवा बटाटा हे याची लागवड केली जाते. आहारामध्ये त्याचा विशेषतः उपयोग केला जातो आणि ही विशेष विषारी नाही. रताळे आपण जसं कच्चं पण खाऊ शकतो, परंतु ही यामा फॅमिलीतली किंवा जंगली कंद आहे त्यांचा व्यवस्थित शोधन करून किंवा आंबट पदार्थ चिंच कोकम यांच्याबरोबरचा उपयोग करून खाल्ली जातात. वराही कंद तू रसे स्वादी तिक्ता पाके पुन्हा कटू शुक्राई स्वर वर्णा अग्नि बलपित्त वर्धिनी कपपुष्टम उरुण मेह कुमिच्च रसायनी. वराही कंद हा मधुर तिक्त आहे, विपाकी कटू आहे,
शीतवीर्य आहे, शुक्र, आयु, स्वर, वर्ण, अग्नी, बल, पित्त वर्धक आहे, कफ, कुष्ठ, वायू, मेहनाशक आहे, कृमीनाशक आहे. त्याच्या पानामध्ये विषारी ग्लुकोलाइड्स असते व स्टार्च असते. औषधात कंद वापरतात. त्याच्यामध्ये पण पुष्कळ फॅट, फायबर, नायट्रोजन हे अल्प प्रमाणात असतात. कार्बोहायड्रेट 6.8 असतात, प्रोटीन्स 2.18 असतात आणि ऑर्गॅनिक मॅटर पण असतात. सॅपोनिन अँड फ्लेवोनॉइड्स त्याच्यामध्ये असतात. हा ग्राही असून रक्तातिसार, प्रवाहिका, उदरशूल, अर्शविकारात सरकारबरोबर देतात. थ्रेड वर्म किंवा जंत याच्यामध्ये कंदाचा रस उपयोगासाठी वापरतात. पोल्टिस वरती अपक्वपणावरती याचा पोल्टिस बांधून उपयोग करतात. हा कंद मूत्र, अतिसार, अर्शावर वापरतात. सर्पदंशावर याचा उपयोग करतात. इट हॅज अ ट्रेडिशनल यूज ऑफ lower glycemic index, thus providing a more sustained energy and better protection against the obesity and diabetes. It also anti-cancer properties. त्याची मात्रा 3 ते 6 ग्रॅम असते. या प्रकारचे आपण काही रानभाज्या आणि रानकंदांचा विचार केला, त्याप्रमाणे आपल्या आहारामध्ये विशेषतः आपण जर केलं तर आपली पावसाळ्यामध्ये जे काही आहार नवीन नवीन भाज्या कंद मिळत असतात त्यांचा आपण आपल्या आहारामध्ये सहज उपयोग करू शकतो. या प्रकारचा आपण रानभाज्यांचं आणि रानकंदांचा आपण याच्यावरती उपयोग केला आणि आपण आयुष स्वास्थ्य या न्यूज चॅनेलवरती लाईक करा आणि आपल्याला आवडलं आणि आपल्या मित्रमंडळीने सुद्धा रानभाज्यांचा आणि कंदांचा सहज उपयोग करण्यासाठी हे करा. थँक्यू. धन्यवाद.